जैन सर्वांना आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे इकॉनॉमिक्सवरती 100+ क्वेश्चन आणि हा फायनल लेक्चर आहे आपला. तर क्वेश्चनला सुरुवात करूया. बाकीचे 4 पण दिलेले आहेत विषयांचे, कोणते कोणते, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी अँड सायन्स. ठीक, तर तेही पाहून घ्या. क्वेश्चन नंबर फर्स्टवर जाऊ आपण. तर खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? तर ग्राहक निर्देशांकाबद्दल खरे आहे असे विचारलेले आहे. CPI-IW इथे पहा, थोडंसं लॉजिक लागलं असतं. IW दिलेलं आहे. ठीक, आता इथे हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. तर आपले विपण आहेत कंबाईनमध्ये की सर्व आणि फक्त असे काही शब्द लागू झाले का नाही, तर ते सेंटेन्स रॉंग असतो. ठीक आहे, तर हा चुकीचा आहे. केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते नाही, हा पण चुकीचा आहे. हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे, कधीही बदलत नाही, हे पण चुकीचं आहे. आणि औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करतात, हे बरोबर आहे. थोडंसं याच क्वेश्चनला आपण इंग्लिशमध्ये वाचलं असतं का नाही, म्हणजे पहा इथे इंडस्ट्रीयल वर्कर्स इथे हा शब्द आलेला आहे, इंडस्ट्रीयल वर्कर्स, आणि IW इथे हा शब्द आलेला आहे. तर असं टिक करू शकलो असतो आपण. किंवा काही जण असाही लॉजिक लावतात की हे थोडंसं सेंटेन्स मोठं आहे, यात डाटा जरा एक्स्ट्रा दिलेला आहे, तर हे सेंटेन्स लागू झालं. तर हे पण काय नाही, ठीक आहे विचार करणे. तर ओन्ली डी हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती वळूया. खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही? तर क्वालिटेटिव्ह विचारलेलं आहे, क्वांटिटेटिव्ह नाही. कन्फ्यूज होऊ शकतं. ठीक, तर पहा थोडंसं एक सेकंद, वरचे जे क्वेश्चन, वरचा जो क्वेश्चन आहे त्यात थोडा डाटा लिहून घ्या. म्हणजे CPI-IW बद्दल विचारलेलं आहे ना, तर त्याचं इंडस्ट्रीयल वर्कर बेस इयर काय असतं असं जर विचारलं त्यांनी नेक्स्ट एक्झाम म्हणजे, तर 2016 हे आहे त्याचं इंडस्ट्रीयल वर्कर बेस इयर. ठीक, आणि CPI-IW एक येतं CPI ॲग्रिकल्चर लेबरर एक येतं AL, रुरल लेबरर एक येतं, अर्बन लेबरर एक येतं, असं बरेच आहेत गोष्टी. ठीक, तर हे लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चनचं जे आहे क्वालिटेटिव्ह क्रेडिट बँकचे कोणते कोणते आहेत? तर याचं उत्तर कंट्रोल ऑन उपभोग कर्जाचे नियंत्रण तर आहे, म्हणजे नाही विचारलेलं आहे ना इथे. आदेशांच्या मार्फत नियंत्रण नाही, कर्ज धरण सीमांचे नियमन नाही, खुल्या बाजारातील व्यवहार हो. तर इथे हे जे खुल्या बाजारातील व्यवहार जो आहे हा क्वांटिटेटिव्ह आहे. आपल्याला काय विचारलेले आहे? क्वालिटेटिव्ह विचारलेलं आहे. तर क्वालिटेटिव्हमध्ये OMO येत नाही, याला बेसिकली OMO पण म्हणतात. जे ओपन मार्केट ऑपरेशन्स आहेत त्याच्या काय म्हणतात, त्यात 2 प्रकार येतात, एक आउटराईट परचेस आणि एक रेपो रेट येतं. तर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे काय आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक, आणि रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यांना काय बोलतात मिळून, दोघांना मिळून काय म्हणतात, तर लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी म्हणतात. काय म्हणतात? लॅफ म्हणतात. हे विचारू शकतात तुम्हाला, सरळ सरळ इंग्लिशमध्ये पण प्रश्न येऊ शकतो. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटला मिळून काय म्हणतात, तर लिक्विडिटी लॅफ फॅसिलिटी, सॉरी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी, लॅफ बोलते. ठीक, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आपण. खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे? तर भारतीय हस्तोद्योग विकास मंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली होती, तर हे बरोबर आहे. PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. तर ही योजना केंद्र शासन करते का? PM आहे बघा इथे, थोडंसं लॉजिक लागलं असतं, तर PM आणि केंद्र शासन, तर हो हे बरोबर आहे. ठीक, A and B आर द करेक्ट वन, करेक्ट विचारलेला आहे. तिसरा, तर योजनावरती प्रश्न येतात आणि योजनावरती प्रश्न हे थोडंसं लॉजिक लावून सोडवायचा प्रयत्न करा, कारण 150-200 योजना आहेत, काय काय तर पाठ करायला घ्याल. ठीक, किंवा PYQs मधून पण होतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था, सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम लावा. बेसिक आहे की सर्वात श्रीमंत देश हा USA असणार. ठीक, तर इथे 2 ऑप्शन आहेत USAचे.
सेकंड नंबरला इंडिया येईल असं वाटतं का? सध्या तरी नाही, एक टाईमने येऊ शकतो. आणि आलेला होता, या लोकांनी लुटलं आपल्याला, ब्रिटिश लोकांनी लुटलं आपल्याला. ठीक आहे. तर हे चायना, मग सेकंड आहे चायना, थर्ड आहे जर्मनी, जापान, मग इंडिया. पण हे कोणतं आहे? 2024चा अहवाल आहे. आता 2025चा जर अहवाल पाहिला असेल तर त्यामध्ये जपानला इंडियाने रिप्लेस केलेलं आहे. म्हणजे इंडिया कितव्या क्रमांकावर आहे? तर चौथ्या. 24मध्ये किती होता? 5व्या नंबरवर होता. चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल डॅशशी संबंधित आहे. तर डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म्स किंवा अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणाशी संबंधित आहे. ठीक. GST वगैरे यांनी लागू केली, केव्हा केली, केव्हा आली GST, परत काय आहे GSTचं महत्त्व हे तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. एक सेकंड. विजय केळकर, हा. तर डॅशमध्ये मानवी गरीब निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली. तर केव्हा मांडण्यात आली? मानव विकास अहवाल 1997 नाही. नियोजन आयोगाचा अहवाल 2012 नाही. मानव विकास अहवाल 2010 तर हो. सुरेश तेंडुलकर समितीचा अहवाल 2009 नाही. ठीक. तर नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ आपण. खालील विधाने विचारात घ्या. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. तुम्हाला सांगू का, हे दोन्ही बरोबर आहेत. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवायचं आहे की ट्रिक आहे GDP, GNP, NDP, NNP साठी. तर काय काय ट्रिक आहे मी सांगितलेली आहे, आपल्या शॉर्ट्समध्ये पण दिलेली आहे आणि ते सांगते. तर काय पहा, GDP आणि त्याच्या बाजूलाच लिहायचं आहे GNP. इथे खाली लिहायचं आहे GDPच्या NDP आणि इथे खाली लिहायचं आहे GNPच्या NNP. तर जर NDP काढायचं असेल तर आता इथे NNP विचारलेलं आहे. तर NNP काढायचं असेल तर NNP इज इक्वल्स टू NDP मायनस घसारा असं येतो. एक सेकंड. सॉरी मीच कशी काय कन्फ्यूज झाले. एक सेकंड. सॉरी, चुकलं माझ्याकडनं. तर NNP इज इक्वल्स टू वर घ्यायचा होता आहे GNP मायनस घसारा. ठीक. NDP इज इक्वल्स टू GDP मायनस घसारा. घसारा काय? डिप्रिसिएशन. ठीक. आणि GNP जर विचारलं तर GNP इज इक्वल टू GDP प्लस NFIA. इथे फक्त एकाच ठिकाणी NFIA येतं, हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे NDP वरती जायचं आहे, NNPला पण वरती जायचं आहे. इथे काय विचारलं आहे की NNP प्रोडक्ट इज ऑलवेज लेस दॅन GNP. तर हो, हे बरोबर आहे, कारण GNP मायनस घसारा करायला लागत आहे त्याला. ठीक. आणि GNP इन्क्लूड्स डिप्रिसिएशन विथ NNP डज नॉट इन्क्लूड डिप्रिसिएशन. तर बरोबर आहे. NNP हा घसारा मायनस करतोय ना, मग डज नॉट इन्क्लूडच येईल ना डिप्रिसिएशन. ठीक. तर असं हे ट्रिक होतं आणि बोथ A and B आर करेक्ट. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालील कोणती विधाने बरोबर आहेत? तर विधाने विचारलेली आहेत. हे विधान बरोबर आहे आणि हेही विधान बरोबर आहे. वाचून घेतलेले मीच अगोदर. राष्ट्रीय पशुधन मिशनकरिता ₹1000 कोटी तरतूद करण्यात आली. तर यस. का? हा करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे. रिपीट होईल नाही होईल माहिती नाही. होऊ शकतो किंवा असं विचारू शकतात, भरत धान्य श्री अन्न या नावाने सन्मानित, भरत धान्यास कोणत्या नावाने सन्मानित करण्यात आले होते असं विचारू शकतात ते. तर श्री अन्न एक लक्षात ठेवा. तर वरीलपैकी सर्व हे उत्तर बरोबर आहेत. ठीक. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणती परवानगी असलेली विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही? तर अधिकृत व्यासपीठ कोणते नाही?
तर ऑप्शन पाहून घेऊया. एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज बरोबर आहे. भारतीय RBI द्वारे अधिकृत व्यासपीठ, यस, इम्पॉर्टंट आहे हे तर. RBI द्वारेच केलं पाहिजे. म्हणजे RBI ने दिलेले जे काही इम्पॉर्टंट म्हणजे बँकांना महत्त्व दिले आहे, जे RBI इन्क्लूड करते, तर त्याशी संबंधित आहे. ठीक. फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणते ऑनलाईन व्यासपीठ, तर इथे कोणतेही आलेलं आहे. तुम्हाला आत्ताच बोलले मी कोणतेही, फक्त सगळे असे काही प्रश्न, असे काही लाईन्स आले की कट- परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने कृत केलेली बँक, तर यस, इथे बरोबर आहे. ठीक. हे इथे हे बरोबर आहे आणि ते चुकीचा विचारलेला होता तर आपण टिक केलेला आहे तो. म्हणजे तो रॉंग जे आहे तेच राईट आहे. नाही म्हणलं नाही, चुकीचं विचारलेलं आहे. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते? तर नेफ्ट बद्दल विचारलेलं आहे इथे. तर ऑप्शन वाचून घेऊया नेफ्ट बद्दलचे. कर्ज वाटप करणे हे बरोबर आहे. नाही नाही, एक सेकंड. कर्ज वाटप करणे बरोबर आहे, पण ॲग्रिकल्चर, रूरल वगैरे, शेती, ठीक, पण हे मुख्य नाही आहे. ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे, ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे आहे. नॉट सो मेन इम्पॉर्टंट थिंग. परत कृषी मालाचे सहकारी तत्वांवर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे सर्वात इम्पॉर्टंट आहे. हे कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास मदत करणे हे मेन आहे. स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे, तर हे चुकीचं आहे, हे त्याचं कार्यच नाही आहे. तर सी हे बरोबर आहे. तर फक्त सी आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. त्या अगोदर नेफ्ट कधी स्थापन झाली हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्यापेक्षा मीच सांगते, एक सेकंड. तिथं तिथं ठेवलंय. नेफ्ट जे आहे ते 1958 साली स्थापन झालेलं आहे. ठीक आहे. 1958 इयर लक्षात ठेवा. भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर इंडियन बजेटबद्दल इथे विचारलेलं आहे. इंडियन बजेटरी डॉक्युमेंट शोज रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर, खर्चा आणि रिसिप्ट वगैरे दाखवते इंडियन बजेट. तर हो, साहजिक आहे, दाखवेलच ना. इंडियन बजेटरी डॉक्युमेंट शोज फिजिकल डेफिसिट पण दाखवेल. बजेटरी डॉक्युमेंट शोज प्रायमरी डेफिसिट, यस, प्रायमरी डेफिसिट पण दाखवेल. रिव्हेन्यू डेफिसिट किंवा महसुली सूट हे पण दाखवेल. प्राथमिक तूट, राजकोषीय तूट, जमा खर्च हे सर्व दाखवते. काय दाखवते? इंडियन बजेट. ठीक आहे, हे दाखवतं. एक सेकंड. अजून काय काय दाखवतं? रिसिप्ट झाले, एक्सपेंडिचर झाले, फिजिकल, प्रायमरी, रेव्हेन्यू सर्व झालेलं आहे. सो हे सगळं इंडियन बजेट दाखवतात. ठीक. बजेट कोणत्या आर्टिकलनुसार येतं? तर 112 आर्टिकलनुसार येतं. हे खाली प्रश्न विचारलेला आहे म्हणून सांगत आहे आताच. हां, हा प्रश्न ॲक्च्युली जॉग्रफीमध्ये घ्यायचा होता मी आणि कदाचित मी विसरले, तर चला म्हणलं इकॉनॉमिक्समध्ये सोबत घेऊया. हरित क्रांती, हरित क्रांती जे आहे त्याची जोडी जुळवा. तर अचं 4 येईल का? अचं 4 येईल का? हरित क्रांती. पिवळी क्रांती तर तेलबियाशी संबंधित आहे. डचं 1. अचं 4 म्हटलं तर डचं 1 येतं इथं. सोनेरी क्रांती म्हटलं तर 3 येतो इथे. अन्नधान्य. निळी क्रांती म्हणजे मत्स्य बरोबर आहे. फिशरीज. आणि सोनेरी क्रांती जे आहे म्हणजे इथे गोल्डन रिव्होल्यूशन, तर ते फूड प्रोडक्शनशी संबंधित आहे. तर हे बरोबर आहे. पण थोडंसं वाटतंय ना की हरित क्रांती जे आहे ते अन्नधान्याशी संबंधित आहे. एकदा हरित क्रांतीला 3 वर ठेवून पाहूया. तर 3 केलं तर सोनेरी क्रांती हे 4 येतं बरोबर. निळी क्रांती हे 2 येतं बरोबर. पिवळी क्रांती हे 1 येतं. हे नाही आहे. ऑप्शन सी करेक्ट आहे.
ऑप्शन 3 नंबरचा करेक्ट आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅशमध्ये केंद्रीय संकल्पाची परिभाषा केली आहे. आणि ते रिव्हॉल्युशन वगैरे पाठ करून ठेवा, म्हणजे विचारू शकतात ते, परत प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. तर भारतीय संविधान अनुच्छेद डॅशमध्ये केंद्रीय संकल्पाची परिभाषा 112 मध्ये आहे. ठीक. इंडियन बजेटबद्दल कोणत्या ह्याच्यामध्ये आहे आर्टिकलमध्ये, तर 112. 113 काय सांगतं? अनुदान मागणी. 113 अनुदान मागणी. ठीक. 116 काय सांगतं? वोट ऑन अकाउंट, अकाउंट टू वोट, असं लक्षात ठेवा. 120 काय सांगतं? तर भाषा, पार्लिमेंटरी लँग्वेज. आणि 120चाच थोडंसं उलटा केला, 210, तर राज्याचे लँग्वेज वगैरे येतं. म्हणजे राज्य पार्लिमेंट ज्या लेवलवर असतं, तर राज्याच्या लेवलवर काय असतं, राज्यसभा, तर त्या अनुसार पार्लिमेंटरी लँग्वेज वगैरे येते. ठीक. 210 मध्ये विशेष प्रदेश विकास कार्यक्रमासाठी तयार करण्यात आला. तर स्पेशल एरिया डेव्हलपमेंट विचारलेलं आहे. तर स्पेशल बघा, इथे स्पेशल म्हटलेलं आहे, शब्दातच पहा स्पेशल आहे. तर पॉवर्टी इरॅडिकेशन किंवा दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ, डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास स्पेशल येऊ शकतो. ठीक. दुष्काळग्रस्त भागाचा विकास किंवा ग्रामीण उद्योगीकरण, तर यामध्ये 2 येऊ शकतात. एक म्हणजे डोंगराळ आणि दुसरा म्हणजे दुष्काळग्रस्त. ठीक. तर इथे काय येतो? बी अँड सी. बी अँड सी. राजकोषीय नीतीबद्दल इथे विचारलेलं आहे. तर फिस्कल पॉलिसी, राजकोषीय साधने कोणती कोणती आहेत? सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज, पब्लिक स्पेंडिंग आणि पब्लिक डेप्ट येतं यामध्ये. लोकशाही आणि संघराज्य रचना नाही, असं काहीच नाहीये. रचना कशाला येईल? साधा लॉजिक आहे. करारोपण आणि अंदाजपत्रक, हो. संसद आणि प्रशासन कसे येईल यार? हे दोन्ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये येतील ना. फिस्कल पॉलिसी मध्ये कसे येतील? तर ए अँड सी आर द करेक्ट वन. थोडंसं लॉजिक लागून क्वेश्चन झाला असता तुमचा. फिस्कल पॉलिसी जे आहे त्याबद्दल थोडंसं जाणून घ्या. समजा आता बेरोजगारी खूप वाढली आहे, लोकांना कामं पण मिळत नाहीत, तर MG नरेगा सारखे योजना तयार केल्या जातात त्यांच्याकडून, किंवा असे रस्ते वगैरे बांधतात ते लोक, किंवा काही काम असं ऍड करतात, तर लोकांना काम मिळते. परत उत्पन्न वाढतं, अर्थव्यवस्था कसं फिरत राहते. तर तेच काय आहे? फिस्कल पॉलिसी. तर यामध्ये सार्वजनिक लोकशाही वगैरे, संसद वगैरे कुठून येणार सांगा बरं? आणि एक्झाममध्ये तुम्ही जर विचार केला असता, हा 15 प्रश्न सलग ह्याचे चालू आहेत. कशाचे? इकॉनॉमिक्सचे. तर मध्येच कुठे फिस्कल पॉलिसीमध्ये संसद वगैरे येणार? हाही लॉजिक लागू शकला असता. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? तर पहा कोणती समिती? राजा चेलैया. तर यस, राजा चेलैया जी आहे ती म्हणजे पहिलंच आहे जे ही समिती नियुक्त करण्यात आली होती. काय अजून? नरसिंहम जे आहे ती बँक सुधारणेसाठी आहे, बँक किंवा वित्तीय सुधारणा. सुखमोय चक्रवर्ती जे आहेत ते मौद्रिक सुधारणा. ठीक, मौद्रिक. आणि अबिद हुसेन जे आहे ते बिझनेस बिझनेस सुधारणा. ठीक. अक्षर बेकार आहे आपलं. नेक्स्ट क्वेश्चन. 2011-12 मध्ये 19 मध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगार काय हिस्सा होता? स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगार. तर स्वयंरोजगार, नियमित रोजगार, प्रासंगिक, स्वयंरोजगार. ट्रिक लागू शकतो का इथे? आता प्रासंगिक रोजगार 62% असतील का? हे चुकीचं आहे. प्रासंगिक रोजगार 18% असतील का? हो.
18% असू शकतात. 30% असतील का? हो, 30%ही असू शकतात. पण इथं नियमितमध्ये जर असं गडबड वाटते ना. सो नियमित रोजगार इथे कमी दाखवत आहेत आणि प्रासंगिक रोजगार इथे जास्त दाखवत आहेत. तर तसं नाही चालणार. स्वयंरोजगार 30%, नियमित रोजगार 52% आणि प्रासंगिक रोजगार 18%. तर हे सेकंड बरोबर आहे. हे ट्रिक लागू होते इथे. खाद्यतेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम डॅशमध्ये सुरू करण्यात आला आहे. तर याचे उत्तर आहे ऑगस्ट 2021. ठीक, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून डॅशची उपाययोजना म्हणून राबविण्यात आला. तर कशाची उपाययोजना म्हणून राबविण्यात आला आहे? ऑपरेशन ग्रीन्स, नो. राष्ट्रीय कृषी विकास योजना, यस. RKVY बरोबर आहे. एक जिल्हा एक उत्पादन नाही, भारतीय प्राकृतिक कृषी उत्पादन नाही. तर राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे तर त्यानुसार CDP म्हणजेच क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम, पीक विविधीकरण कार्यक्रम जो आहे तो राबवण्यात आला होता. तो ऑपरेशन ग्रीन टोमॅटो वगैरे कांदे बटाटे जे आहेत त्याच्यावर व्यवस्थित मूल्य असं लागू व्हायला पाहिजे. परत एक जिल्हा आणि एक उत्पादन असा एक विचार होता त्यावेळेस. ठीक आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. 2021-22 दरम्यान M3मध्ये डॅश समाविष्ट करण्यात आले आहेत. तर जे पोस्ट ऑफिसचे बचत बँकेची ठेवी आहे ते M2मध्ये ॲड झाले होते. पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवीमध्ये बँकेकडील मुदत ठेवी जे आहे ते M3मध्ये ॲड झाले होते. बँकेकडील मागणी ठेवी जे आहे ते M3मध्ये ॲड झाले होते. तर ऑप्शन काय आहे? क आणि ड. ठीक, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. 2023-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत? तर हा जो आहे तो करंटचा प्रश्न आहे, पण यात वेशक विकास असं आहे. तर हां, हे बेसिक आहे की प्रत्येक बजेटमध्ये हे असणार सर्वसमावेशक विकास वगैरे. ठीक, हरित वाढ पण होते, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र, अर्थशास्त्र बोलते, आर्थिक क्षेत्र. तर चौथा बरोबर आहे. ठीक, हा सध्याचा काय आहे 2025चा ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्याच्या योगदानासह डॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. आता इथे काय दिलेलं आहे पहा, केंद्र आणि राज्य दिलेलं आहे. तर केंद्र मोठा आहे ना राज्यांपेक्षा, तर केंद्राला वाटा काय असेल? मोठाच असेल. तर बेसिक आहे. तर केंद्र आणि राज्याचा रेशिओ असा येईल का 25, मग राज्याला 75? तर नाही. 50-50 देतील असंही नाही. 75-25 देतील, हा थोडासा होऊ शकतो, म्हणजे बेसिक आहे, हे होऊ शकतं आणि हेच उत्तर आहे. 90 आणि 10 देतील असं तर होणार नाही, पूर्ण 90% केंद्रच घेईन नाही. पण बऱ्यापैकी केंद्र आणि मग राज्य. तर याचा वाटा किती आहे? 75-25 वाटा आहे. तर हे असा सीन होता. ठीक, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे डॅश 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 3 आयाम प्रतिबिंबित केलेले आहेत. तरी ते थोडंसं इंग्लिशमध्ये वाचल्यावर बेसिक असं वाटतं की मल्टी डायमेन्शनल ह्युमन डेव्हलपमेंट. तर ह्युमनच्या डेव्हलपमेंटसाठी काय लागेल? उत्पन्न लागेल? नाही. तर रोजगारीसाठी लागेल, आरोग्य, शिक्षण, राहणीमान वगैरे हे काय येईल? हे 3 जे आहेत ते येऊ शकतील. हे एक लॉजिक लावू शकतो आपण. उत्पन्न हे लॉजिक लागणार नाही. इथे बी आहे, इथे पण ब आहे, इथे पण ब आहे. तर उत्तर काय आहे? अकड. नेक्स्ट क्वेश्चन. सप्टेंबर 2001मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना डॅश या योजनेत एकत्रित करण्यात आल्या. तर उत्तर काय आहे? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना यांचा संबंध नंतर कशाशी येतो? तर मनरेगाशी येतो. ठीक आहे. त्यामुळे मनरेगाचा असा एक भला मोठा पेज, म्हणजे भला मोठा म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला घाबरवते का? एक 2-3 पेज असं असतं. स्कीम ती आहे, त्यातलं 2 प्रश्न येत असतील तर वाचायला काय हरकत आहे? तर ते वाचून नक्कीच जा. ठीक आहे. यूट्यूबवरती सांगतात त्याबद्दल, तर थोडंसं मग यूट्यूबचे लेक्चर करून जा. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन.
वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 असे नमूद करतो की केंद्र सरकारने डॅशपर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. तर इथे उत्तर आहे 2008 ते 9. ठीक. हे उत्तर आहे त्याचं. FRBM ॲक्ट 2003 हे विचारू शकतात. 2003 विचारलेलं आहे आय थिंक सो खाली, लक्षात नाही आहे माझ्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. FRBM काय आहे? तर FRBM असा ॲक्ट आहे की जे राजकोषीय तूट आहे, ठीक आहे, जे फिस्कल डेफिसिट आणि महसुली तूट रेव्हेन्यू डिफिसिट ते जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक गोष्ट असते. ठीक आहे, FRBM ॲक्ट एवढं लक्षात ठेवा. ते पहा आता, राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला डॅश म्हणतात. तर यातील फरकाला प्रायमरी डेफिसिट प्राथमिक तूट असे म्हणतात. ठीक आहे. बजेटरी डेफिसिट कशाला म्हणतात? टोटल एक्सपेंडिचर म्हणजे टोटल खर्चा, टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल रिसिप्ट हे बजेटला म्हणतात. परत प्रायमरी डेफिसिट झालं. फिस्कल डेफिसिट जे आहे ते ओरली सांगेल मी. फिस्कल डेफिसिट इज इक्वल टू टोटल एक्सपेंडिचर मायनस इन ब्रॅकेट टोटल रिसिप्ट मायनस डेप्ट क्रिएटिंग कॅपिटल रिसिप्ट ब्रॅकेट क्लोज. इंग्लिशमध्ये सांगितलं मी, मराठीमध्ये पाहून जा एकदा. ठीक आहे. फिस्कल डेफिसिट, बजेट डेफिसिट, प्रायमरी तर आहेच इथे. रिव्हेन्यू डेफिसिट जे आहे ते रिव्हेन्यू एक्सपेंडिचर मायनस रिव्हेन्यू रिसिप्ट येतो. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आपण. केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यांमध्ये वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर ऑप्शन पहा इथे. लोकांसाठी 25% भार, यस बरोबर आहे. प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5% भार. मग जर 33.5% भार प्रत्येक गरीब, तर मग प्रत्येकजण स्वतःला गरीब दाखवायचा प्रयत्न करण्यात असेल. 33% भार जर दिला तर परवडेल का ते? तर नाही, हे रॉंग आहे. राज्यातील दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी 16.5% भार बरोबर आहे. ठीक. आणि राज्यामधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार, हा तर बरोबर आहे. हे सगळे जे आहेत ते 25%च्या खालचे आहेत, जर तुम्ही लक्ष दिले असेल तर. हे 3, पण हा पण आहे ना जो बीवाला, तो 33%, फार मोठा वाटा झाला तो. तर काय उत्तर येईल? A, C and D आहे का? हो आहे. तर उत्तर आहे चौथा. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालील विधाने विचारात घ्या. ठेव विमा आणि पत हमी महामंडळ कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला. तर हो, यासोबत गॅरंटी कॉर्पोरेशन वगैरे पण मंजूर केलं. ठीक. नेक्स्ट जे आहे ते वाचून घेऊ. ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो, तर हे चुकीचे आहे. ठेव विम्याचा प्रीमियम बँकेकडून भरला जातो. काय होतो? हा जो आहे ना, प्रीमियम बँककडून भरला जातो. ठीक. ठेवीदारांकडून वसूल केला जात नाही, तर हा चुकीचा आहे. उत्तर काय योग्य विचारत आहे ना? हां. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकासाठी अनिवार्य आहे. तर यस बरोबर आहे. आणि A and C फक्त 2. इथे बी आहे, इथे बी आहे, वरीलपैकी सर्व नाही. जर हेही माहीत असतं तुम्हाला तर तुमचा ऑप्शन बरोबर आला असता. डायरेक्ट ऑप्शनवरती जायचं आहे तुम्हाला. विचार करत बसायचं नाही की भाई हां ह्याचं हे होतं का, असं होतं का काही, तर याला निग्लेक्ट केलं तर काय उत्तर येऊ शकतं, हे थोडंसं लॉजिक लावायचं काम करा. ठीक आहे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGRY सप्टेंबर 2001 मध्ये करण्यात आली. काय? संपूर्ण ग्रामीण सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. हां बरोबर आहे. हा 2001 मध्ये SGRY सुरू करण्यात आलेली होती. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना MG नरेगा फेब्रुवारी 2006 मध्ये स्थापन करण्यात आली. तर इथं सुरू करण्यात आली बरोबर आहे. 2006 मध्ये सुरू करण्यात, इम्प्लिमेंट 2006 मध्ये झाली, पण कायदा 2005 मध्ये आलेला. ठीक. नेहरू रोजगार योजना NRY ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली नाही. इथे ग्रामीण दिलेलं आहे. क्वेश्चन चुकू शकतो. इथे शहरी गरिबांच्या
साठी. ठीक आहे. तर ऑप्शन ए अँड बी आर द करेक्ट वन. इथे काय विचारलेलं आहे, योग्य आहेत का नाही? योग्य आहेत. तर ए अँड बी करेक्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. बघा तुम्ही पाहत असाल नरेगाचा विचारताय. ठीक आहे. सो नरेगा करून ठेवा. 2016 ची एन.के. सिंग समिती डॅशशी संबंधित आहे. ऑप्शन्स पाहूया. 12वे वित्त आयोग. असं काही 12व्या वित्त आयोगाशी जर ऐकण्यात आले नाही की एन.के. सिंग समिती वगैरे इथे स्थापन झाली होती. 12वी पंचवार्षिक योजना नाही. 14वा वित्त आयोग नाही. तर वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायद्याच्या टायमिंगमध्ये आली होती. थोडंसं आपण हे उत्तर ॲडिशनल आहे. आता जरासं ॲडिशनल गोष्टी ॲड केलेल्या आहेत म्हणून आपण हेही टिक करू शकलो असतो. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. भारतात 1980 ते 85 या काळात लहान जमीनधारकता होण्याच्या खालीलपैकी कोणते कारणे आहेत? तर वारसा कायदा. तो वारसा कायदा होता. वेगाने वाढणारी लोकसंख्या, यस. ग्रामीण कर्जबाजारीपणा, हो. वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था, हा काही संबंध नव्हता. आणि तेव्हापासून त्या कुटुंबाचं वेगळंच राहायला लागले होते. सो ए, बी अँड सी आर द करेक्ट वन. थोडंसं लॉजिकनुसार हा पण सुटला असता प्रश्न. ठीक. तेव्हा असे जमिनी वगैरे असं ऐकण्यात आहे की लोक म्हणजे दगड ठेवायचे. एक सेकंड, कोण आलं? कोण? तर क्वेश्चन काय चालू होता आपला? तर उत्तर आहे थर्ड, ए, बी अँड सी. ठीक. राउरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या वर्षी योजनेदरम्यान उभारण्यात आले आहेत? तर दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे त्यानुसार केलेले आहेत. राउरकेला आहे जे आहे जर्मनीसोबत संबंधित होता. दुर्गापूर जे आहे तर दुर्गापूर हा होता वेस्ट बेंगॉल आणि बाहेर देश म्हटल्यावर कोणता होता यार? UK सोबत होता दुर्गापूर. एक सेकंड, व्यवस्थित लिहिते मी ते. तर राउरकेला जे होता तो होता जर्मनी सोबत. जर्मनी. ठीक. आणि कुठे करण्यात आला? ओडिशा. ठीक आहे. राउरकेला. भिलाई जे आहे ते रशियासोबत, USSR. रूस पण म्हणतात किंवा रशिया पण म्हणतात. ठीक आहे. रशियासोबत. दुर्गापूर जे आहे, दुर्गा माता पूजा करतो आपण वेस्ट बेंगॉलमध्ये. रशिया आणि काय बोलतात छत्तीसगड. लिहून ठेवा. वेस्ट बेंगॉल आणि UK सोबत. ठीक. UK ब्रिटन पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. ह्यासाठी काहीतरी ट्रिक लावली होती मी. RBD. काय होतं यार? एक सेकंड, आठवत नाही मला. मी ट्राय करते. RBD. दुर्गापूर, भिलाई, राउरकेला, ओडिसा, छत्तीसगड, बेंगॉल. सुचत नाहीये. असो, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. नंतर सांगेन मी बनवून एखादी ट्रिक शॉर्ट्समध्ये. ठीक आहे. ग्लिचच येतो यार मध्ये मध्ये. कोणता क्वेश्चन चालू होता? अ, 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 अ. हा. आणि 5 इयर प्लॅन जो आहे ते केव्हा स्टार्ट? पहिला 5 इयर प्लॅन 1951 ते 1956 पर्यंत झालेला. ठीक आहे.
हा प्रश्न येऊन गेला म्हणून सांगते. आणि हॅरेट डॉमर यांच्या काय बोलतात ते शब्द येत नाही त्यांच्यानुसार झाला होता. आणि सेकंड 5 इयर प्लॅन आय थिंक सो PC महालनोबिस. ठीक. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन पाहूया. बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हे 2000मध्येच आलेली होती. ठीक आहे. 30पेक्षा कमी करणे, हजार पर 1000मध्ये 30पेक्षा कमी मृत्यूदर होणे असा होता त्याचा हेतू. ठीक आहे. सार्वजनिक लसीकरण जे आहे ते 2000मध्ये आलेले. गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन जे आहे हे चुकीचं आहे. हे आले होते 1995मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल कुठे आले होते मिड डे मील? तमिळनाडूमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट हा जो आहे इन्सेंटिव्ह किंवा 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन, तर ते 2000मध्येच आले होते. ठीक आहे. 2000 आले ते, 2000मध्येच आलेले ते. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही? तर इथे तुम्हाला विचारलेलं आहे क्वांटिटेटिव्हबद्दल. या अगोदर काय विचारलं होतं? क्वालिटेटिव्ह विचारलं होतं. तर क्वालिटेटिव्ह म्हणजे जिथे क्वालिटी जिथे फक्त क्वालिटी टाईप काही येईल, पैसा नाही, मग कॅल्क्युलेशन नाही अशा टाईपचं. तर ते बँक रेट येतोय, तर रेट काहीतरी पर्सेंट वगैरे असेल ना, तर क्वांटिटेटिव्ह मध्ये येईल का? नाही, तो क्वालिटेटिव्हमध्ये येईल. ठीक. कॅश रिझर्व्ह रेशिओ हा पण ते येईल. CRR, SLR. कॅश रिझर्व्ह रेशिओ किती आहे आणि कॅश रिझर्व्ह रेशिओ जे आहे कोणत्या काय बोलतात, जाऊ दे ऑप्शन नको नको हे प्रश्नच नको. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ SLR. हे पण हे 3 सेम आहेत. मोरल सुएसन जे आहे, आता मोरल सुएसन काय, तर मोठी जी बँक आता RBI बँक आहे. RBI बँक एक प्रकारचं धमकावणं टाईप असतं त्यांचं, की तू असं कर नाही तर तुझं असं नुकसान होईल वगैरे. छोट्या बँकना ते सांगतात. ठीक आहे. तर हे काय आहे? मोरल सुएसन आहे. क्वांटिटेटिव्ह मॉनिटरी मेजर्समध्ये येतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. MG नरेगाबद्दल दिलेलं आहे. नरेगा डॅशमध्ये अधिनियम झाला, तर नरेगा 2005मध्ये अधिनियम झालेला आहे. MG नरेगा केव्हा झाला नरेगाचा? तर 2009मध्ये झालेला होता. ठीक आहे. नरेगाबद्दल प्रश्न येतात यार. खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही? थकीत देयता नाही. फॉरेन एड नाही आहे, विदेशी मदत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 14व्या वित्त आयोगाचे राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन FRBM कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचविला? तर FRBM जे आहे तो असं म्हटलं की 2003 लक्षात ठेवायचा आहे. का? प्रश्न येऊन गेलेला आहे. FRBM ॲक्ट केव्हा आला? तर 2003. ठीक आहे. तर उत्तर काय आहे ते? वित्तीय एकत्रीकरण निधी, वित्तीय तूट, की महसूल आणि कर्ज व्यवस्थापन, हे तिन्ही नाही. हे तर ह्यात ॲडिशनल माहिती आहे थोडीशी आणि हेच बरोबर आहे. कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा. ठीक आहे. भारत हा जगातील डॅश सर्वात मोठा उत्पादक आहे? तर भारत जगातील ज्यूट सर्वात मोठा उत्पादक आहे. ज्यूट जे आहे खूप जास्त उत्पादन होतं भारतामध्ये. ठीक. आणि पण एक्सपोर्ट नाही होत एवढं उत्पादन असून. एक्सपोर्ट जास्त कोण करतं? बांगलादेशी करतात. ठीक आहे. ज्यूटला काय म्हणतात? गोल्डन फायबर पण म्हणतात. आणि कॉटनला काय म्हणतात? कॉटनला सिल्वर फायबर म्हणतात. हा मी बहुतेक जॉग्रफीच्या क्वेश्चन्समध्ये घेतलेला आहे प्रश्न हा. इथे का रिपीट झाला? काहीतरी ग्लिच असेल. ठीक आहे. 1950 ते 51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा %, वाढला आहे. तर इथे ऑप्शन डायरेक्ट 3वर जाऊया. ठीक आहे. पाठक करून ठेवा. किती आहे? 16.9 ते 36 पॉईंट, सॉरी 3 नाही, 16.9 ते 26.2 पहिला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तेंडुलकर समितीनुसार 2011-12मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण डॅश होतो? तर ते शेकडा प्रमाण किती होतो?
21.9%. हे काय होते मला 27.5% शेकडा प्रमाण. ठीक आहे. तर ही जी तेंडुलकर कमिटी आहे तिचे हेड कोच सुरेश तेंडुलकर होते. केव्हा स्थापन झाली? 2005 मध्ये. ठीक. पॉवर्टीसाठी स्थापन झाली होती. ठीक आहे. एक लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2004चे तत्कालीन उद्दिष्ट हे होते. तर काय आहेत ऑप्शनमध्ये? आरोग्याच्या पायाभूत सुविधाच्या गरजाची पूर्ती करणे व मूलभूत प्रजन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. डाटा जरा जास्त दिसतोय, मी याला टिक मारणार पहिले. तर एकूण प्रजनन दर बदली दराच्या पातळी इतका कमी करणे नाही. सर्व मुलांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे नाही. फक्त एक आहे यामध्ये. फक्त उत्तर आहे. सॉरी, माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल. परत मला त्रास व्हायला सुरू झालेला आहे सर्दीचा. ठीक आहे. काय कमीच होत नाही. किती गोळ्या खा, काहीही खा, बेकार आहे हे सायनसच मत. आता माझा कोणता आजार आहे मलाच माहित नाही बघा. जाम सर्दी होते यार. हा 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 हा. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत? तर इथे सरळ सरळ उत्तर आहे WTO बद्दल. काय बोलतोय? भेदभाव नाही करार आहेत. तर हा भेदभाव नाही. सर्वात अनुकूल राष्ट्र राष्ट्रीय वागणूक नो. फक्त बरोबर आहे. ठीक आहे. खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, घेतो. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. हा, ठीक आहे, बरोबर आहे. परत समकालीन फलोद्यान विकास उपक्रम किंवा मिशन ऑफ इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर हा पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आला. हो, बरोबर आहे. पण राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला नाही. तर ते 2007 and 2008 मध्ये सुरू करण्यात आला. तर वरीलपैकी कुठली विधाने चूक आहेत? चूक विचारत आहेत. फक्त डी, फक्त सी, सॉरी. बघ हा, हे ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पादन या क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. तर हा प्रश्न त्यावेळेसचा काय बोलतात त्याला, करंट अफेअर्सचा असावा. ठीक आहे. ज्यूट गारमेंट्स. तर तुम्हाला माहिती आहे त्यागाचे जे आहे तर एक्सपोर्ट जास्त होत नाही, सांगितलं ना मी. एक्सपोर्ट कोण करतं? बांगलादेश. कदाचित बांगलादेश नंतर आपणच असेल असं मला वाटतं. सेकंड नंबर मलाही माहीत नाही कोण आहे. रेडीमेड गारमेंट्स तर नाही, रेडीमेड गारमेंट्सवरती नाही. इंजिनिअरिंग गुड्स यस. जेम्स अँड ज्वेलरी नो. ज्वेलरीचा सीन पाहता का तुम्ही थोडंसं न्यूजमध्ये, किंवा ती मूवी आली होती पहा, क पासून नाव होतं वाटते. काय होतं की मूवीचं नाव? चोरी करतात ते सोन्याची, असं सोनं लिक्विडमध्ये वगैरे काही करत आहेत, पावडर वगैरे बनवून सोन्याला घेऊन जात आहेत लोक आजकाल. म्हणजे कशासाठी करतात असं? तर टॅक्स टॅक्सचे पैसे भरायची गरज पडत नाही ना, त्यामुळे हे पाऊल उचलायला लागत आहेत. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही? बाई, तर सरळ सरळ मी तुम्हाला उत्तर सांगते. ग्रामीण भागातली शाळा जी आहे त्याच्यात कशा कशामध्ये असतं? तर सिंचन, रस्ते किंवा गृहनिर्माण, ग्रामीणचं सांगत आहे, किंवा पाणी पुरवठा, विद्युतीकरण. ठीक आहे. किरण बोलते, विद्युतीकरण. इट्स नॉट द राईट थिंग. विद्युतीकरण म्हणजे इलेक्ट्रिसिटी. तर इथे आहेत सगळे ऑप्शन, फक्त एक हे चुकीचं आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. पेमेंट बँकेची प्रमुख उद्दिष्टे डॅश ही आहेत. योग्य वाक्य निवडा. पेमेंट बँकेची प्रमुख उद्दिष्टे डॅश ही आहेत. प्रति व्यक्ती 1 लाख पर्यंतची ठेवी स्वीकारणे यस.
ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी. हा ATM कार्ड देण्यास परवानगी. ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी. ATM कार्ड देण्यास परवानगी. हा कोणत्याही स्वरूपात कर्ज देण्यात येणार नाही. या दोन मध्ये कन्फ्यूज होत आहे. ब क मध्ये पण ब आणि क कुठं ना कुठे दिसतच आहे तिथे. इथे नाहीये अबड. ठीक आहे. सॉरी ब का आहे, ब आहेत ना. थोडंसं कन्फ्यूज आहे मी या क्वेश्चन मध्ये. काय येऊ शकते याचं उत्तर सांगू शकता का तुम्ही? टू ऑलो द यूज ऑफ ATM, टू ऑलो द यूज ऑफ ATM अँड डेबिट कार्ड्स. अच्छा हा बघा, हा प्रश्न जो आहे मराठीमध्ये जेव्हा दिलाय ना, तर इथे कार्ड दिलेला आहे. ठीक आहे, पण इथे काय दिलेलं आहे? टू ऑलो द यूज ऑफ ATM दिलेला आहे. जेव्हा इंग्लिशमध्ये पाहिलं हे प्रश्न, तेव्हा थोडंसं इथे ग्लिच आलेला आहे की इथे कार्ड दिलेला आहे. तर हा जो आहे टू ऑलो द यूज ऑफ ATM, तर हे नाही आहे. फक्त A, B अँड D बरोबर आहेत. फक्त A, B अँड D. हा कसं होऊ शकतं? जर तुम्हाला आयोगामध्ये असं असतं की तुम्हाला जर मराठीमध्ये प्रश्न चुकीचा दिसला असेल आणि तो तुम्ही आक्षेप घेतल्यानंतर, तर आयोग आक्षेप घेऊ शकतो की तुम्ही इंग्लिशमध्ये वाचायचं काम तुमचं होतं. ठीक आहे, तर हे एक प्रकार आहे त्यामध्ये. तर असं करून पहा. जर तुम्हाला वाटलं की हे प्रश्नच जर असं चुकीचं आहे, तर थोडंसं इंग्लिशमध्ये पाहू शकता तुम्ही. ठीक. रंगराजन कमिटी 2014 नुसार सन 2011-12 ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या ही दरडोई डॅश अशी निश्चित करण्यात आली आहे. दरडोई कुठं गेला यार प्रश्न? तर दरडोई 32 आणि 67, 32 अँड 67 येणार उत्तर याचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. द ऑक्सफॉर्म रिपोर्ट 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा डॅश टक्के आहे. तर तो किती टक्के आहे? 73% ऑक्सफॉर्म अहवालानुसार 2018 किंवा 2017 भारतातील सर्वात श्रीमंत किती? 1%. लोकसंख्या देशातील एकूण संपत्तीमध्ये 73% आहे. ठीक, 73 बरोबर आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? क्यों भाई, हे क्यों लाया मैंने बीच में? असं आता विचारलेलं आहे, तर इथे तापी टिक करा आणि पुढे चला. भारताच्या आयात भागीदार देशांशी त्यांचे 16-17 वर्षातील आयात भागीदारी महत्वानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा. हा प्रश्न पहा, जुना पण आहे, आत्ताही सुद्धा आलाय परत. ठीक आहे, तर उत्तर आहे आत्ता 2025, 24-25चा वेगळा असेल, पण याचं उत्तर जे आहे ते चायनापासून स्टार्ट होतं. चायना, USA. ठीक, तिसरं आहे UAE, सौदी अरेबिया, इंडोनेशिया. तर ते करंट अफेअर टाईप प्रश्न होता. ते तुम्ही आत्ता पाहून घ्या की सध्याचा इम्पोर्ट एक्सपोर्ट काय, किती नंबरवर आहे आपण. थॉमस पिकेटीचे पुस्तक कॅपिटल 13 खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते? पुस्तकाबद्दल दिलेलं आहे. विश्लेषण आहे एकाबद्दलच असेल मोस्टली तरी. कारण इथे 3 असे सिंगल ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. तर बेसिकली उत्तर याचं तर डीच आहे. ॲडिशनल डाटा विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय. जगामध्ये नाही. ठीक, तर उत्तर काय आहे? फक्त डी. फक्त डी तर इथे नाही आहे, म्हणजे A आणि D असेल उत्तर. भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे आणि विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उद्देश. ठीक आहे, A आणि D हे उत्तर आहे त्याचे. हे प्रश्न रिपीट होईल असं वाटत नाही. बुक्स बदलते त्यावेळेसचे प्रश्न
वगैरे विचारले जातात. आता सध्याचे काय बुक्स विचारतील? एक बुक होते यार आणि पहिले जिंकलेले म्हणजे भारताने पहिले वेळेस जिंकलेले कुठला तरी करंट अफेअर होता. माझ्या लक्षात नाही येतो पहा. मला ऑप्शन दिसले की मग कळेल की हां हे उत्तर आहे. काय होतं माहिती नाही मला. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. दारिद्र्य मापन संबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या. परत आलाय का हा प्रश्न तेंडुलकर समितीचा? सो आलाय तर आलाय, आपण लॉजिकने ट्राय करूया. तर बघा, उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे किंवा अँकरिंग पॉवर्टी लाईन टू कॅलरी बेस्ड नॉर्म. तर येस, हे बरोबर आहे. दारिद्र्य अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे संदर्भ कालावधीत विचारात घेणे. हो, हे विचारात तर घ्यायला लागेलच ना. हे तर बेसिक वर्क आहे. शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश हे पण होते. तर त्यांची समिती बनलीच होती दारिद्र्यासाठी, पॉवर्टीसाठी. तर हे कार्य ते करतीलच. तर ABC ऑल आर द करेक्ट वन. वरीलपैकी सर्व. आर्थिक सुधारणांनुसार 90-91 ते 12-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर डॅश प्रवृत्ती दर्शवतो. तर GDP बद्दल दिलेलं आहे इथे. GDP इन्क्रीजिंग आहे, ते वाढती. ठीक आहे, वाढती प्रवृत्ती 1991 नंतर म्हणजे 12-13 नंतर वाढत गेली ना प्रवृत्ती. की आपण गरीबच राहिलो असं काही आहे का? नाही, थोडंसं वाढत गेलं. प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतात. एक सोडून 2-2 दिसतात. 4-5 वर्षापूर्वी एक दिसत होते, आता प्रत्येकाच्या हातात 2-2 असतात. ठीक आहे, माझ्याकडे नाही आहे तसं. मी मागितलं तर कठीण आहे माझं, मग घरात ठेवणार नाहीत. NSSO द टर्म लेबर फोर्स रेफर्स टू नुसार श्रमशक्ती म्हणजे अशी व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहे. आता श्रम दिले आणि शक्ती पण दिलेला आहे इथे. तर श्रम जे आहे तेच रोजगार वगैरे, अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे. तर यस, दोन्ही हे काय बरोबर आहेत. तर आन्सर पर्यायी उत्तरे काय AB कुठलेच नाही, दोन्ही AB. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याज दरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो दर मोजणीमध्ये? तर ऑप्शन पहा. पेन 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 चाललात का नाही? पेनला धूळ लागली काय? निधीवरील खर्च. यस, ए बरोबर आहे. CRR बरोबर आहे का? यस. रेपो रेट नाही. कमीत कमी परतावा दर. हो. ABC आर द करेक्ट वन. ठीक आहे, सॉरी, ACD. ABC बोलले का मी? ABC नाही, ACD. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. मुद्रा योजनेच्या उद्दिष्ट संघटित बिननोंदणीकृत छोट्या उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करणे. काय बोलत आहे? प्रश्न डायरेक्ट विचारत आहेत का? विधाने बरोबर आहेत की नाही हे सांगायचं आहे. मिसिंग मिडल म्हणजे छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे. तर बरोबर आहेत दोन्ही पण. ठीक आहे, हा PYQ आहे, पाठ करा. भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर बेसिकली कुठे कधी आपल्या महाराष्ट्राचं नाव दिसलं का नाही, टिक करून जायचं. आपण काय कमी आहे काय? हे 1983-84 ते 11-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? तर एक्सटर्नल लायबिलिटीज बाह्य देयता, अंतर्गत देयता, अंतर्गत कर्ज आणि रिझर्व्ह बँक निधी आणि ठेवी. तर काय येतं याचं उत्तर? अंतर्गत कर्ज. ठीक, ते खूप जुने असे तुम्हाला करंट अफेअर वाटतील हे, तर असं नाही आहे. ते एक बेस इयर वगैरे त्यानुसार विचारतात हे प्रश्न. ठीक आहे, जर कोणाला माहीत नसेल तर बेसिकली अभ्यास करूनच करणारे व्हिडिओ पाहत असतील एक रिव्हिजनसाठी. लिंग अंदाजपत्रक म्हणजे
तर फटाफट घेऊया आता. टाईम होत आला आहे. एक अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद. ठीक आहे, खालील विधाने लक्षात घ्या. आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकांमध्ये वस्तू करारावरील भर वाढला होता. एक सेकंड थांबा. तर हे बरोबर आहे. त्यांच्या केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये सन 1990-91मध्ये 84% हिस्सा होता. तर इथे 84% नसून तो 80% हिस्सा होता. ठीक आहे. अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर 16-17मध्ये 51.7% होते. तर हे पण बरोबर आहे. तर ए अँड सी आर द करेक्ट वन. चुकीचे विधान विचारलेले आहे तर फक्त बी बरोबर. ठीक. बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या डॅश सूचीमध्ये समाविष्ट नाहीत. तर 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 उत्तर आहे दुसऱ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मध्यवर्ती राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश काय आहे? कर्ज चिरस्थायी पातळी नाही घटविणे नाही. राजकोषीय तुटीत वाढ करणे नाही. चालू खात्यावरील तूट कमी करणे अर्थसहाय्य कमी करणे नाही. ओनली सी बरोबर आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती पहा. राजकोषीय निर्देशांक आणि 18-19मध्ये हा करंटचा प्रश्न आहे. मी देत नाही आहे करून. तर फिस्कल डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट आणि टोटल आउटस्टँडिंग लायबिलिटीज हे सगळे तुम्ही वाचून चालत जा. ठीक आहे. वाचून जा चालत एक्झामला. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये डॅश. तर उत्तर काय आहे याचे? लोकसंख्या वेगाने वाढते. तर यस, पहिलंच उत्तर बरोबर आहे. याला फास्ट काय म्हणतात, एक्सटेन्शन असा काहीतरी शब्द आहे त्याला. एक्सटेंड और काहीतरी आहे अजून एक शब्द, विस्तार वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. याचं उत्तर दिलं नाही म्हणून चिडलात की काय? काय अर्धवट सांगून जाते तरी लिहून घ्या तुम्ही. सांगते मी 2024-25चा. ठीक. सो हे जे फिस्कल डेफिसिट आहे ती 4.9%. एक सेकंड फ्रेंड. 4.9%. ठीक आहे. रेव्हेन्यू डेफिसिट किती आहे? 1.8% रेव्हेन्यू डेफिसिट. ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू किती आहे? तर 11.8%. ठीक. आणि टोटल जर विचारलं तर 57.1%. ठीक. आता इथे ग्रॉस टोटल आउटस्टँडिंग पर्सेंट सगळ्यात मोठा टोटल विचारलेलं आहे. थोडंसं ट्रिक लागलं असतं की सगळ्यात मोठा सेकंड वन असतं. 3चा, थर्डचा 2, सीचा 2, इथे एकच आहे. तर यालाही टिक केलं असतं तर काय हरकत नव्हती. ठीक. हा क्वेश्चन झालेला आहे आपला. केंद्र सरकारचे हे अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा FRL अंमलात आणला? तर पहा इथे उत्तर प्रदेश, पंजाब नाही. केरळ, कर्नाटक, केरळ यस. तमिळनाडू नो. सर्वात प्रथम एक सेकंड खालीलपैकी सर्वात प्रथम तर दिलेलं नाही आहे. कर्नाटक आणि केरळ आहे ते. ठीक आहे. यांनी आणला FRBMचा कायदा 2003च्या टाईममध्ये केंद्र सरकारने आणला. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग नियोजनांच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 1981 ते 12 सरासरी स्थूल देशांतर्गतील उत्पन्नाची वाढ दर डॅश होता. किती होता? तर तो होता 5.7%. 1991 ते 12मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. GDP ग्रोथ विचारलेला आहे. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत किंवा युनिव्हर्सल बेसिक इन्कम. तर कोणते कोणते आहेत? सार्वत्रिकता, बिनशर्तता, प्रतिनिधित्व, लाभार्थी निवडीचा काय चॉईस. ठीक. तर हे तिन्ही पण आहेत. 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या वरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हा चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा त्यांच्यावर कुठलाही दबाव नसेल तेव्हा. साहजिक आहे.
नोकरशाही राजकीय नियंत्रण घट नाही. सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे नाही. वरील सर्व उपयोगिता नाही. तर पुरेशी स्वायत्ता दिल्यानंतर. स्वायत्ता थोडीशी दिली का नाही, थोडंसं मनाने कामही केलं जातं. असे दडपण वगैरेही नसतं त्या टाईपचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. प्रधानमंत्री मुद्रा योजना, सौभाग्य, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, उज्ज्वला डिस्कॉम अशुरन्स योजना. तर पहिले यांची इयर पाहून घेऊया, मग मॅच द फॉलोइंग पाहूया. कारण इयर विचारले नाही आहे अजून तरी, म्हणजे एखाद्याचे विचारले असतील पण असं मॅच द फॉलोइंग टाईप नाही. 2015मध्ये आलेली PMMY स्कीम जी आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे, ठीक आहे. त्याचं उद्दिष्ट काय होतं की जे एंटरप्रिनियर आहेत त्यांच्या उपक्रमांचा विकास करणे, हे त्यांचं काय होतं, उद्दिष्ट होता. ठीक. सौभाग्य योजना जी आहे ती 2017मध्ये आलेली होती. 2017मध्ये सुरू करण्यात आले. तर सौभाग्य जे आहे ते कशाशी, इलेक्ट्रिसिटीशी संबंधित आहे. ठीक आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी होती ती 2016मध्ये आलेली. ठीक आहे. तुम्हाला हे योजनाही देऊ शकतात, तुम्हाला इयर वाईज तुम्ही मांडावा असं तुम्हाला प्रश्न परत येऊ शकतो. PM योजना जे आहे ते 2016मध्ये आली होती आणि योजना डिस्कॉम ॲश्युरन्स योजना जी आहे ती 2015मध्ये आलेली होती. तर उज्ज्वला योजना जी आहे कशासाठी होती, गॅस सिलेंडरसाठी होती. ठीक आहे. आणि डिस्कॉम ॲश्युरन्स योजना जी आहे ती 2015मध्ये आलेली आणि ती पण कशाशी संबंधित होती, इलेक्ट्रिसिटीशी संबंधित होती. ठीक आहे. सो पहा इथे उत्तरं तुम्हाला आता मिळूनच जातील की प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे ती औद्योगिकरणासाठी आहे. तर इथे कुठे आहे औद्योगिकरण? इथे आहे पहा. चौथं, एचं 4 2 ठिकाणी आहे इथे आणि बीचं 3 2 ठिकाणी आहे. तर बीचं काय आहे, सौभाग्य योजना सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण आहे इथे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सिलेंडरसाठी, गॅस सिलेंडर, इथे LPG दिलेला आहे, LPG गॅस वगैरे. तर सीचा काय येतो, 1 येतो. सीचा 1, तर ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. ठीक आहे. उज्ज्वला डिस्कॉम योजना हे वीज वितरण कंपन्याचे अधिक आरोग्य सुधारणे यांचे वीजशी संबंधित आहे, पण त्यातल्या कंपन्याचे आर्थिक आरोग्य सुधारणे वगैरे याच्याशी संबंधित आहे. आणि काय सूक्ष्म उद्योगांना सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरणशी संबंधित आहे. ठीक. वेगवेगळे आहेत दोन्ही. जर उज्ज्वला डिस्कॉम म्हटला तर काय येईल, आर्थिक आरोग्य सुधारणे वीज वितरण कंपन्यांचे. आणि सौभाग्य योजना विचारतात सूक्ष्म उद्योगांना पुनर्वृत्तीत आणि विकास, सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण. काय बोलत आहे मी यार. तर हे असं आहे, हे पाठ करून ठेवा, परत विचारू शकतात ते. ठीक आहे. ज्यांच्या नाग काय इफ डिप्रिवेशन स्कोर इज -टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगाने गरीब असते. कसे, तर इथे पॉवर्टी विचारलं आहे ना, तर इथे 33.33% उत्तर योग्य आहे. तिथे पहा 33 दिलेलं आहे त्यांनी. आणि जर थोडंसं बेसिक असं आकडेवारी पाहिली तर 40 हा 5शी डिवायडेड आहे, 50 पण आहे, 20 पण आहे, पण इथे 33.33 जर असं ऑड मॅन आउट टाईप वाटतो, तर त्याला आपण क्लिक केलं की काय हरकत नाही. मौद्रिक ज्याचा अभ्यास झालेला नाही आहे, पूर्ण 100% अभ्यास झालेला नाही आहे, सिलेबस संपलाच नाही, त्यांच्यासाठी हे असे ट्रिक आहेत. जसे की मी पण हे वापरणार आहे, माझाही नाही झालेला पूर्ण 100%. मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅशवर आपले नियंत्रण ठेवते. तर पहा इथे जे बँक आहे, आता बँकबद्दल बोलत आहे. केंद्रीय बँक डॅशवर आपले नियंत्रण ठेवते, तर सार्वजनिक खर्चावर ठेवेल, पैशाच्या पुरवठ्यावर ठेवेल, कर वसुलीवर ठेवेल ना, महसूलवरती. तर वरीलपैकी सर्व हे बरोबर आहे. ठीक आहे. कोणत्या वित्त आयोगाने केंद्र GST 5% दर व 7% राज्य GST असावा अशी शिफारस केलेली होती? डायरेक्ट उत्तर सांगते तुम्हाला मी.
FC-13 वाले, ठीक आहे. FC-13नी शिफारस केली होती. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? PM असतात. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत मग? नरेंद्र मोदीजी. 1990-91 मध्ये भारतात निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या. 90-91. तर पहिला आहे तयार कापडे. रत्ने आणि अलंकार, यस. चामडी वस्तू, पेट्रोलियम उत्पादने, नाही. निर्यात होणाऱ्या सोने की चिडिया थी भाई. इम्पोर्ट, एक्सपोर्ट. जेम्स अँड ज्वेलरी सध्याची काय आहे? काय सांगा बरं जरा कमेंटमध्ये. पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 13-14चे कोणते कोणते निरीक्षणे बरोबर आहे नाहीत विचारलेलं आहे बरं इथे. ठीक आहे. तर पाहूया काय आहे. वर्ष 2013-14 मध्ये योजनांतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपाती झाली. तर हे निरीक्षण योग्य नाही आहे. ठीक आहे. बीचं काय बोलतो की या अंदाजपत्रकाचा मुख्य भर गुंतवणुकीत वाढ आणि सर्वसमावेशक विकास कार्यक्रमाचा होता. प्रत्येक अहवालात असा असतो. गुंतवणुकीत वाढ, सर्वसमावेशक विकास. हे आत्ता पण जस्ट पाहिलेलं आहे की सर्वसमावेशक विकास हे प्रत्येक बजेटमध्ये असतो. ठीक. सो हे एक लॉजिक लागू शकतं की बी आहे बरोबर. तर हा तर येणार नाही, हा पण येणार नाही. उरले सुरले 2 ऑप्शन. वित्तीय तूट जे आहेत त्याच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा 2.5% प्रमाणात अनुमानित केली आहे. थोडंसं A and C मध्ये थोडं कन्फ्युजन आहे माझं, कारण हे तर येणार नाही. तर बी ते बरोबरच आहे. तुम्हाला काय विचारले की बरोबर नाही तसं विचारत आहे. बी येणार नाही, पूर्ण हे पण येणार नाही. A and C मध्ये कोणता आहे चुकीचा? तर वित्तीय तूट राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा 2.5 नसून ते यापेक्षा जास्त असेल. एवढा कमी तर नसणार. तर सी आपण ग्राह्य धरून चालू. 10 मिनिटं ठेव तिथे. हा, तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे. येतो ना, घेतो ना. केंद्र सरकार बँककडून नाही तर कोणाकडून कर्ज घेणार? जनतेकडून. बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठलेली रोखीची शिल्लक कमी करणे, यस. चलन निर्माण करणे, यस. A, B, C सर्व बरोबर आहेत. वित्तीय वर्ष 2013-14च्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या. तर 2013-14चं पाहायचं झालं तेव्हा अर्थमंत्री कोण होते? P. चिदंबरम. आता काय करत आहेत हे? ठीक. अर्थसंकल्पात होते ते त्यावेळेस. ऑप्शन पहा. तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पादन मर्यादा वाढलेली, परंतु वैयक्तिक कराचे दर तेच ठेवले. तर यस, हे बरोबर आहे. पुढील बाबी होत्या. तर पहिलाच बरोबर आहे. तर बाकीचे वाचत बसू नका. 1,80,000 वगैरे काहीतरी संबंध होता. ते काही प्रश्न विचारणार नाही आहेत तुम्हाला. सो नका पाठ करू. वर्तमान दैनिक दर्जा निकष CDS नुसार 9-10 मध्ये बेकारीची दर 6.6% होते. CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत? तर वाक्य वाचूया. यामध्ये 30 दिवसामधील व्यक्तीचा दर दिवशीच्या कामाची स्थिती विचारात घेतली जाते. यस, बरोबर आहे. परत यातून जुनाट बेकारी निर्देशित होते. नाही. यातून व्यक्तिगणित दर स्पष्ट होतो. यस. अशी व्यक्ती जी 1 तास काम करणे आणि ते 4 तासापेक्षा कमी असते ते अर्धा दिवस असं काही नाही आहे. 1 महिना दिलेला आहे ना, बस झालं. तर यामध्ये काय येतो? A and D ऑप्शनच नाही आहे. ग्लिच आहे का या प्रश्नामध्ये की माझं काही चुकतंय? ग्लिचच असावा. ऑप्शन A and D इज द करेक्ट. कोणत्या देशाची सन 2012-13 मधील भारताकडूनची आयात सर्वाधिक 11.1% आहे?
तर ती आहे चायना. चायना का माल बहुत चलता है, चायना का माल बहुत चलता है, मेक इन इंडिया. 9व्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला, यामागचे प्रमुख कारण काय होते? तर शासनाकडून वेतनात मोठी वाढ, यस, हेच प्रमुख कारण होते, बाकीचे कारण नव्हते. नेक्स्ट क्वेश्चन, तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. तर सार्वजनिक क्षेत्राशी योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश. हो. विकासबाह्य अनुत्पादक कामावरचा वेगाने वाढणारा खर्च. तर यस, दोन्ही काय बरोबर आहेत. ठीक. अरे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 1949 ते 12-13 या संपूर्ण कालावधीत फक्त डॅश या 2 वर्षात भारताचा व्यापार शेष धन स्वरूपात होता. तर केव्हा होता? 84, 85 नाही, 7, 8, 9 नाही, 9, 10, 10, 11 होता, हा पण नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर काय झाले? इन्क्रीज, डिक्रीज, बिकेम निगेटिव्ह, कमी झाले. निगेटिव्ह तर होत नाही, रिमेंड कॉन्स्टंट. बँकिंग क्षेत्रातील झाले. आता 2च प्रश्न बाकी आहेत. हे मी थोडं फास्ट का घेतलं की मी फक्त आन्सर का सांगते, तर पहा, हे आता PYQs राहिलेले नाही आहेत, हे तेवढे इम्पॉर्टंट नाहीत, किंवा हे बजेटचे प्रश्न आहेत, जे चाललेल्या बजेटचे आहे, त्यावेळेसचा चाललेला जो विषय आहे, करंट अफेअर आहे, त्याशी संबंधित आहेत. तर ह्याला तेवढं इम्पॉर्टंट मानू नका. त्यामुळे मी उत्तर डायरेक्ट सांगते, MG नरेगा करा. का करा? तो जरी जुना असला तरी कंबाईनसाठी काय नवाच आहे. ठीक. काय नाव आहे? MG नरेगा. इथे उत्तर पहा काय येतं. बँकिंग क्षेत्रातील संदर्भात नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला. बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998च्या अंतर्गत केली नव्हती? तर भांडवल पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे तर केली नव्हती. ते M1, M2, M3 शी संबंधित आहे. बरं, तर हे योग्य आहे. शासकीय अंदाजपत्रकातून बँकेचे भांडवलीचे पुनर्स्थापन करणे नाही. सन 2000 नाही यार, शासकीय अंदाजपत्रक बँक फ्रॉम द गव्हर्नमेंट बजेट, हे पण बरोबर आहे. सन 2000 पर्यंत सर्व बँकांनी कार्यक्षम मालमत्तेची पातळी किंवा NPAs 5% खाली आणणे. 2002 पर्यंत 3% खाली आणणे नाही, असा काही सीन नव्हता. ठीक आहे. किंवा प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणार पतपुरवठ्याची व्याज अनुदान घटकात पूर्णपणे. तर A and B आर द करेक्ट वन्स. लास्ट पहा. M1, M2, M3 बद्दल दिलेला आहे. रिझर्व्ह बँक सध्या पैशाचा पुरवठा ते अंदाज, बरोबर आहे. M1 मध्येच येतं, आणि M2 मध्ये काय येतं, पोस्ट वगैरेचे सीन जो होता तो M2 मध्ये येतं. हे पण बरोबर आहे. A and B आर द करेक्ट वन. ठीक आहे. तर आपला इथे कंप्लीट झालेला आहे 100%, 100+ क्वेश्चन सिरीज, जो आपण हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्रफी आणि सायन्ससाठी घेतला होता, तो सगळे कंप्लीट केलेले आहेत मी इथे. आणि इकॉनॉमिक्स फायनल आहे. मॅथ्समध्ये नाही होणार, का माहिती आहे का? मॅथ्स शिकवायचं म्हटलं की 1 ते 1.5 मिनिट लागेल, आणि मॅथ्सचे 20 प्रश्नाचा विचार घ्या ना, किती प्रश्न होतील ते. ठीक आहे. सो सॉरी फॉर दिस थिंग, मॅथ नाही होणार. करंट अफेअर पण होईल का नाही होईल ते मी सांगू शकत नाही, कारण आज मलाही मॅथ्ससाठी बसायचं आहे. मॅथ्स आता उद्यापर्यंत होऊन जाईल, किंवा 2 दिवस लागतील. आणि करंट अफेअर अँड उद्या एक्झाम असेल, तर आज घेईल तर ते काय लोड येईल तुम्हाला असं वाटतं. तर मी ट्राय करेल 100 किंवा 110, 111, गणपती बाप्पा मोरया, करंट अफेअर आपण करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. ठीक. टेन्शन नका घेऊ. आणि एक्झाम आहे, बेस्ट ऑफ लक. सगळ्यांनी चांगली व्यवस्थित तयारी करा.
प्रश्न एलिमिनेट करायचा प्रयत्न करा. प्रश्न ॲटलीस्ट 2 तरी प्रश्न जायला पाहिजे, म्हणजे 50% आपलं काम तिथे होतं. ठीक, 4 ऑप्शनमधून. तर काहीतरी ट्रिक लावून बाकीच्या 2 वरती गोळा फेकता येतो आपल्याला. कसं वाटलं तुम्ही लेक्चर ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आवडलं की नाही, आणि जर शेवट फास्ट होता किंवा काही चुकलं असेल तेही मला कमेंटमध्ये सांगा. असं मी काही गुगल वगैरे नाही की सगळं बरोबर येईल माझं. ठीक. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ, आणि शेअर पण करा ज्याची पण एक्झाम आहे त्यांना. ग्रुप बी अँड सीसाठी पण कामाला येईल का, तर ग्रुप बीचं लेवल जे आहे ते राज्यसेवाच्या ओर जात आहे, कारण राज्यसेवा UPSCच्या ओर गेलेला आहे. सो आणि जे ग्रुप सी आहे ते ग्रुप बीच्या ओर जाणार, तर असं लेवल वाढत जाणार आहे. सरळ सेवा जे आहे ते पण ग्रुप बीच्या ओर जात आहे. तर त्यामुळे काय करा, अभ्यास व्यवस्थित करा, लॉजिकली करा. 4-5 तास व्यवस्थित बसूनही होतो असं मला वाटतं, कारण फ्रेश माइंड फ्रेश मूड असेल ना, अभ्यास छान होतो. तर नका स्ट्रेस घेऊ. काही वाटलं तर मला कमेंटमध्ये सांगत चला. ठीक. आणि शेअर तर नक्कीच करा. पुन्हा भेटू. जय हिंद.